मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये आपण स्वागत करतो. मित्रांनो, पंतप्रधान मंत्री फसल विमा योजना म्हणजे PMHBY आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2025मध्ये पीक विमा उतरला होता आणि अद्यापपर्यंत तुम्हाला पीक विमा आला किंवा नाही, कारण आता बऱ्याचशा तालुक्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात आहे. पण मित्रांनो, अद्यापपर्यंत थोड्याच शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे, पण पूर्ण शेतकऱ्यांना काही अजून पीक विमा आला नाही. कारण यातूनच शेतकऱ्याची सरकारची एक अनास्था दिसते की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हे सरकार कसल्याही प्रकारचं चिंतित नाही आणि शेतकरी मोठा या चिंतेत आहे. मित्रांनो, पाऊस नाही, पाणी नाही, अजून पेरणीसुद्धा नाही आणि पाऊस न आल्यामुळे शेतकरीसुद्धा मोठ्या संकटात अडलेले आहे. आणि आता पुढं सरकारनं पीक विम्याची घोषणा केलेली आहे, पण अद्यापपर्यंत त्यांना पीक विमा आले नाही आहे आणि फक्त घोषणा केली आणि काही तालुक्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. मित्रांनो, आपण बघूया सुरुवातीला जालना जिल्ह्यात किती तालुके आणि आतापर्यंत किती पीक विमा वाटप झालेलं आहे. मित्रांनो, आपण बघत असेल तर जालना तालुक्यामध्ये 8 तालुके आणि त्यामध्ये अंबड, बदनापूर, जाफराबाद, फक्त या 3च तालुक्यामध्ये आतापर्यंत पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर मंठा, भोकरदन, घनसावंगी, जालना आणि परतूर असे 8 तालुके या जालना जिल्ह्यामध्ये. आता कोणत्या तालुक्याला किती पीक विमा आतापर्यंत वाटप झालेलं आहे ते आपण बघूया. मित्रांनो, अंबडमध्ये आतापर्यंत फक्त 16 लाख रुपये या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेलं आहे. त्यानंतर बदनापूर तालुक्यामध्ये 70 लाख रुपये शेतकऱ्यांना पीक विमा वाटप चालू झालेलं आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त 70 लाख पीक विमा शेतकऱ्यांना मिळाले. त्यानंतर मित्रांनो, जाफराबाद तालुक्यामध्ये 2 लाख रुपये पीक विमा अद्याप मिळालेला आहे. त्यानंतर मंठा तालुक्यामध्ये 5 लाख रुपये शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे. मित्रांनो, आणि त्यानंतर भोकरदन, घनसावंगी, जालना, परतूर या ठिकाणी भोपळा म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्याला एकही रुपये पीक विम्याचं वाटप झालेलं नाही. त्यानंतर मित्रांनो, आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं बघूया. या जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकूण 9 तालुके, पण या ठिकाणी सुद्धा अद्यापपर्यंत काही मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटप झालेला नाही. मित्रांनो, या 9 तालुक्यामध्ये संभाजीनगर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर असे 9 तालुके आणि या 9 तालुक्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात अजून काही पीक विमा वाटप झाला नाही. त्यामध्ये फक्त आपण जर बघितलं मित्रांनो तर कन्नड तालुक्याला आतापर्यंत 3 लाख रुपये पीक विमा वाटप झालेलं आहे. त्यानंतर खुलताबादसाठी 19 लाख रुपयाचं पीक विमा वाटप झालेलं आहे. त्यानंतर या पैठण तालुक्यामध्ये 48 लाख रुपये पीक विमा वाटप झालेलं आहे. मित्रांनो, आणि त्यानंतर जर बघितलं आपण वैजापूर असेल, सोयगाव असेल, सिल्लोड असेल, फुलंब्री असेल, गंगापूर असेल, छत्रपती संभाजीनगर या तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत 1 रुपयासुद्धा पीक विमा वाटप झालेली नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांकडे किती लक्ष आहे यातूनच आपल्याला ओळखू येतं. मित्रांनो, पंढरपूर या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, पीक विमा मिळावा म्हणून रोहितदादा पवार यांनी 4 दिवस अन्नत्याग उपोषण केलं. त्यानंतर बुलढाण्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा आणि संपूर्णतः कर्जमाफी म्हणजे सरकारने ज्या काही जाचक अटी टाकलेल्या आहे या कर्जमाफीमध्ये, त्या अटी अशा आहे की जास्तीत जास्त शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहावं यासाठी त्यांनी बुलढाणा या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी उपोषण चालू आहे. पण अद्यापपर्यंत सरकारने त्या उपोषणाची दखल घेतली नाही आहे आणि हे सरकार कुठंतरी शेतकरी विरोधी आहे की काय असं आता जाणवू लागलेलं आहे. मित्रांनो, कारण अद्यापपर्यंत या सरकारनं या आंदोलनाची दखलही घेतली नाही आणि कुठलंही काही नाही, कोणता प्रतिनिधीसुद्धा अजून त्यांच्यापर्यंत गेलेला नाही. म्हणजे वाऱ्यावर सोडल्यासारखं. तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही मिळाला त्याबद्दल जास्तीत जास्त कमेंट करा. आणि मित्रांनो, गगन भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण नवीन अपडेट आल्यानंतर लगेच तुम्हाला त्याची इंटिमेशन मिळेल. कारण या चॅनलवर नवीन शेतकरी कर्जमाफी असेल किंवा वेगवेगळ्या स्कीमबद्दल माहिती दिली जाते.